मग मी फोर्सेस ऑन द रेसिप्रोकेटिंग पार्ट ऑफ इंजिन बघण्यासाठी मी इथे एक रेसिप्रोकेटिंग पार्ट म्हणजे एक आयसी इंजिन ड्रॉ करतो. आयसी इंजिन, ठीक आहे. बघा, हा त्याचा क्रँक, इंजिनचा हा क्रँक आहे, हा त्याचा फिक्स एंड असेल आणि इथे मी एक ऍक्सिस दाखवतो. या ऍक्सिस वरती त्याचा स्लाइडर असेल. हा कनेक्टिंग रॉड, क्रँक, कनेक्टिंग रॉड आणि इथं स्लाइडर आहे. स्लाइडर हा तुमचा रेसिप्रोकेटिंग पार्ट आहे. हा तुमचा रेसिप्रोकेटिंग पार्ट आहे. मग हा स्लाइडर जो आहे तो सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट होणार. मी बाहेर सिलेंडर दाखवलाय. तर याच्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस याच्यामध्ये ऍक्ट होतील ते आता मला बघायचं आहे, ठीक आहे. मग हे फोर्सेस बघण्यासाठी मी इथे काही कन्स्ट्रक्शन पण करणार आहे. पण त्या कन्स्ट्रक्शन कडे जायच्या अगोदर मी जेवढं मेकॅनिझम ड्रॉ केलंय स्लाइडर क्रँक मेकॅनिझम त्याला फक्त नावं देतो. या पॉइंटला म्हणतो मी ओ, ज्याच्या अबाउट तुमचा क्रँक रोटेट होईल. क्रँकच्या एंड पॉइंटचं नाव देतो सी, म्हणजे ओसी हा तुमचा झाला क्रँक. त्यानंतर तुमचा जो स्लाइडर आहे म्हणजे पिस्टन, त्याला नाव देतो पी. इथं मध्ये लिहिले बघा पी, स्लाइडर पिस्टन पी. आता याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस मला दाखवायचे. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आयसी इंजिन मध्ये काय होते बघा. इथं ह्या सिलेंडरमध्ये फ्युएल इंटेक होते, फ्युएल एअरचं मिक्सचर इंटेक होते. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन झाल्यानंतर तिसरा स्ट्रोक जो असतो तो म्हणजे एक्सपान्शन. असं कन्सिडर करा की पेट्रोल इंजिन आहे, म्हणजे स्पार्क प्लग ज्या वेळेला स्पार्क इग्नाइट करेल त्यावेळेला इथं काय होणार बघा, बर्निंग होणार. बर्निंग झालं की इथं या पिस्टन वरती सगळ्यात पहिल्यांदा फोर्स ऍक्ट होणार. सगळ्यात पहिल्यांदा फोर्स ऍक्ट होणार, त्याला आपण म्हणतो एफ पी. एफ पी म्हणजे काय, फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन. आता हा एफ पी कोणी जनरेट केला रे, तर इथं जे काही तुमचं फ्लुइड होतं, फ्लुइड म्हणजे काय, जी काही केमिकल एनर्जी होती ज्यावेळेला ती बर्न झाली त्यावेळेला ती प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली आणि त्या एनर्जीने जर पिस्टन वरती फोर्स अप्लाय केला त्याला म्हणले मी एफ पी म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन. आता हा जो स्लाइडर आहे, स्लाइडर, ह्या स्लाइडरला एकतर स्वतःच वेट असेल. जर वेट असेल तर ते वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड असणार, वेट ऑफ रेसिप्रोकेटिंग पार्ट किंवा स्लाइडर. सो डब्ल्यू सफिक्स आर म्हणजे काय, वेट ऑफ रेसिप्रोकेटिंग पार्ट. नॉर्मली डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, एम जी. एम म्हणजे मास आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, ठीक आहे, म्हणजे हा फोर्स ऍक्टिंग. आता इथं बघा, हा जो स्लाइडर आहे ज्या वेळेला इथं मूव्ह होईल त्यावेळेला ह्या स्लाइडर मध्ये आणि या सिलेंडरच्या वॉल मध्ये कॉन्टॅक्ट आहे. स्लाइडर मध्ये आणि जर वॉल मध्ये कॉन्टॅक्ट असेल तर यांच्यामध्ये एक नॉर्मल रिॲक्शन जनरेट होईल. त्याला मी म्हणतो एफ एन. एफ एन म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन, ठीक आहे, म्हणजे नॉर्मल फोर्स बिटवीन स्लाइडर अँड सिलेंडर वॉल, ठीक आहे, यांच्यामधला हा नॉर्मल फोर्स आहे. नॉर्मल फोर्स बघा, 3 फोर्सेस दाखवतो परत एकदा. हा स्लाइडिंग पार्ट आहे आयसी इंजिन मधला, स्लाइडर म्हणजे पिस्टन. त्याच्यावरती एफ पी म्हणजे काय, फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन किंवा रिक्वायर्ड फोर्स ऑन द पिस्टन. हा पिस्टनवरचा फोर्स कोण जनरेट करते, जे काही फ्लुइड बर्न होणार इथं, बरोबर आहे काय, जे केमिकल एनर्जी आहे ती प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली की इथं फोर्स ऍक्ट होणार. या स्लाइडरचं वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड दाखवले, वेट ऑफ द रेसिप्रोकेटिंग पार्ट म्हणजे स्लाइडर. इथं स्लाइडर आणि वॉल मध्ये कॉन्टॅक्ट आहे म्हणून नॉर्मल रिॲक्शन जनरेट झाली एफ एन. आता बाकीचे फोर्सेस या बाजूचे दाखवायच्या अगोदर मी इथे एक 2 अँगल मेन्शन करतो. या क्रँकने ऍक्सिस बरोबर केलेल्या अँगलला म्हणतो मी थिटा आणि कनेक्टिंग रॉडनी या ऍक्सिस बरोबर केलेल्या अँगलला म्हणतो फाय. मागच्या आपण डेरिवेशन मध्ये ज्यावेळेला ऍक्सलरेशन ऑफ रेसिप्रोकेटिंग पार्ट काढले होते त्यावेळेला हेच अँगल घेतले. क्रँकचा आयडीसी बरोबरचा अँगल थिटा आणि कनेक्टिंग रॉडचा अँगल विथ ऍक्सिस घेतला होता फाय. मी तसंच कन्सिडर केलंय. मग आता बघा, हा एफ पी फोर्स इथं इकडे ऍक्टिव्ह आलाय, एफ पी फोर्स, बरोबर. तो मी इथं पण दाखवू शकतो असा, हाच फोर्स. आता लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स प्रमाणे लाईन ऑफ ऍक्शन वरती एखादा फोर्स आपण कुठेही त्याच्या लाईनवरती दाखवू शकतो. त्यामुळे मी हा फोर्स इथं पण आहे असं म्हणू शकतो, एफ पी हाच फोर्स इथं आहे. आता बघा, हा स्लाइडर इकडे मूव्ह व्हायला चालू झाला तर तो कनेक्टिंग रॉड वरती या डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय करणार. स्लाइडर त्याला ढकलायला बघणार ना, त्यामुळे कनेक्टिंग रॉड वरती एक फोर्स अप्लाय होणार हा. हा फोर्स ऍक्टिंग अलॉंग द कनेक्टिंग रॉड याला नॉर्मली आपण म्हणतो एफ क्यू, फोर्स ऍक्टिंग अलॉंग कनेक्टिंग रॉड, ठीक आहे. मग इथं एफ पी फोर्स आहे, एफ पी हा एफ क्यू आहे. मग मी एक कन्स्ट्रक्शन करतो, इथे एक फोर्स घेतो, इथे बघा,
विचार करून सांगा, ह्या ट्रायंगल मध्ये हा फोर्स कुठला असायला पाहिजे रे? ह्या ट्रायंगल मध्ये हा FQ कनेक्ट फोर्स ऍक्टिंग अलॉंग द कनेक्टिंग रॉड आहे. हा FP हा फोर्स इथे आहे बघा, लाईन ऑफ ऍक्शन मध्ये दाखवलं FP. तर हा फोर्स कुठला असायला पाहिजे? हा जर फोर्स मी इथं घेतला तर हा फोर्स मी इथं दाखवू शकतो, म्हणजे हा FN आहे. म्हणजेच FP, FQ आणि FN यांनी एक ट्रायंगल फॉर्म केला बघा. आणि या ट्रायंगलचा अँगल किती आहे? फाय. ठीक आहे. त्यामुळे मला जर नॉर्मल फोर्स शोधायचा असेल तर नॉर्मली आपण नॉर्मल फोर्स हा ह्या ट्रायंगल वरून शोधतो, ह्या ट्रायंगल वरून. त्यासाठी फक्त आपल्याला हा फाय अँगल हा माहित असायला पाहिजे. ठीक आहे. आता असंच आपण बॅलन्सिंग मध्ये एक बघितलेलं बघा, जर स्लायडरने इथं फोर्स अप्लाय केला तर हा काय करतो, कनेक्टिंग रॉड याला फिरवायला बघतो आणि त्याचा रिझल्टंट फोर्स काय होतो, या कनेक्टिंग रॉडच्या अलॉंग या बिअरिंग वरती ऍक्ट होतो. त्याला म्हणतो आपण FB, फोर्स ऍक्टिंग ऑन द बिअरिंग, FB. ठीक आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द बिअरिंग. आता हे झाले बघा सगळे फोर्सेस. आता हे फोर्सेस मला सगळे डिटरमाइन करायचे, हे सगळे फोर्सेस मला डिटरमाइन करायचे आहेत. आता हे फोर्सेस कसे डिटरमाइन करायचे बघा. आता इथनं पुढचं जे सांगणार आहे हे आहे अशा स्टेप प्रॉब्लेमला लागणार. ठीक आहे, आहे अशा स्टेप. सगळ्यात पहिल्यांदा FP, FP ला म्हणायचं बघा पिस्टन एफर्ट किंवा पिस्टन फोर्स. पिस्टन एफर्ट म्हणजे काय, पिस्टन वरती ऍक्ट झालेला फोर्स म्हणजे पिस्टन एफर्ट. आता हा पिस्टन एफर्ट आपण नॉर्मली कसा डिटरमाइन करतो, तर पिस्टन एफर्ट हा P इज इक्वल टू, हा कसा डिटरमाइन करतात बघा, नेट लोड ऍक्टिंग ऑन पिस्टन. काय काय सगळं सांगतो मी. नेट लोड ऍक्टिंग ऑन पिस्टन प्लस किंवा मायनस इनर्शिया फोर्स. आता हे काय आहे, नेट लोड प्लस मायनस इनर्शिया फोर्स म्हणजे काय सांगतो, लक्ष द्या. इथं फ्युएल बर्न होणार, इथं सिलेंडरच्या आतमध्ये फ्युएल बर्न होणार. बर्न झालं की ते इथं प्रेशर फोर्स अप्लाय करणार. तो जो फोर्स अप्लाय केलाय त्याला म्हणायचं नेट लोड ऍक्टिंग ऑन पिस्टन. म्हणजे इथं जो फोर्स ऍक्ट झाला त्याला म्हणायचं नेट लोड ऍक्टिंग ऑन पिस्टन. तो FP नाही, प्रेशर फोर्स. इथं जे काही प्रेशर जनरेट झालं फ्युएल बर्न झाल्यामुळे त्यांना अप्लाय केलेला फोर्सला म्हणायचं नेट लोड ऍक्टिंग ऑन पिस्टन. प्लस किंवा मायनस. आता इनर्शिया फोर्स, इनर्शिया फोर्स का, इथं ज्या वेळेला प्रेशर ऍक्ट होईल त्यावेळेला हा स्लायडर राईटला मूव्ह व्हायला चालू होणार. राईटला मूव्ह झाला तर तो काय होणार, मोशन मध्ये जाणार. मोशन मध्ये गेला याचा अर्थ त्याच्यावरती ऍक्सलरेशन ऍक्ट झालं. मग आपण लास्ट टाइमला जे बघितलं डी-अल्बर्ट प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला किंवा ऍक्सलरेशनच्या अपोजिट डायरेक्शनला कुठला फोर्स ऍक्ट होतो, इनर्शिया फोर्स. म्हणजे FP इकडे ऍक्ट व्हायला लागला तर अपोजिंगला इनर्शिया फोर्स ऍक्ट होतो. म्हणजेच तो तुमचा नेट फोर्स आला पिस्टनवरचा एफर्ट. म्हणजे बर्निंगमुळे अप्लाय झालेला फोर्स प्लस किंवा मायनस इनर्शिया फोर्स. आता प्लस मायनस याचा अर्थ काय सांगतो. समजा पिस्टनची स्पीड वाढायला लागल्या म्हणजे ऍक्सलरेशन या बाजूला आहे, तर इनर्शिया फोर्स उलट्या बाजूला ऍक्ट होणार. म्हणजे ह्या फोर्स मध्ये तो फोर्स काय होणार, मायनस. उलट म्हणा, आता पिस्टनची स्पीड कमी व्हायला असं म्हणा, पिस्टनची स्पीड कमी व्हायला, हळू चाललाय म्हणजे डिसिलरेशन आहे. म्हणजे त्याचं ऍक्सलरेशन उलट्या बाजूला असणार ना, म्हणजेच इनर्शिया फोर्स या बाजूला यायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला डिसिलरेशन असणार त्यावेळेला इथे इनर्शिया फोर्स काय होणार, प्लस प्लस. आणि ज्या वेळेला ऍक्सलरेशन असणार त्यावेळेला इनर्शिया फोर्स काय होणार, मायनस. त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला ऍक्सलरेशन म्हणजे स्पीड वाढायला लागले त्यावेळेला इनर्शिया फोर्स मायनस होणार. ज्या वेळेला स्पीड कमी व्हायला लागले म्हणजे डिसिलरेशन आहे त्यावेळेला इनर्शिया फोर्स काय व्हायला पाहिजे, प्लस व्हायला पाहिजे. हा तुमचा नेट फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन. आता जर असं अजून एक गोष्ट सांगतो, हा जो पिस्टन आहे की नाही त्याची फिगर इथे ड्रॉ करतो मी, जरा लक्ष द्या. इथे पिस्टन रिंग असते बरोबर, हा तुमचा पिस्टन आहे आणि हा तुमचा कनेक्टिंग रॉड आहे, कनेक्टिंग रॉड असा. या बाजूला प्रेशर अप्लाय झालं या बाजूला, तर ह्या बाजूला प्रेशर जे अप्लाय होईल तर इकडचा फोर्स कसा काढणार. फोर्स बघा आपण नॉर्मली काय करतोय, प्रेशर इंटू एरिया केलं की आपल्याला काय मिळतो, फोर्स. पण
अपोजिट डायरेक्शनला हा कनेक्टिंग रॉड काय करतोय, हे इकडे ढकलायला लागलं तर कनेक्टिंग रॉड त्याला अपोज करतो, कनेक्टिंग रॉड त्याला अपोज करतो. म्हणजेच या उलट्या बाजूनी त्याला अपोजिंग फोर्स असतो. किंवा डबल ऍक्टिंग जर असेल, डबल ऍक्टिंग म्हणजे प्रेशर इकडे पण ऍक्ट होतोय आणि इकडे पण ऍक्ट होतोय. ज्या बाजूचं प्रेशर जास्त त्या बाजूला तो मूव्ह होणार. मग या बाजूला डबल ऍक्टिंग असेल तर इकडून पण प्रेशर ऍक्ट होणार. मग त्यावेळेला नेट लोड काय असतोय, ह्या बाजूचा प्रेशर फोर्स मायनस या बाजूचा प्रेशर फोर्स. म्हणून या नेट लोडला आपण असं म्हणतो P1A1 मायनस P2A2. आता लक्ष द्या, P1 म्हणजे या बाजूचं प्रेशर इकडचं, एरिया या बाजूचा. P2 म्हणजे इकडून ऍड झालेलं प्रेशर, एरिया. आता काय होतं बघा, ही गजन पिन मध्ये आल्यामुळे पूर्ण एरियावरती फोर्स ऍक्ट होत नाही, म्हणून या बाजूचा एरिया A2 कमी असतो. ठीक आहे, त्यामुळे नेट लोड काय होणार, या बाजूला ऍक्ट झालेला प्रेशर फोर्स मायनस अपोजिंगला असलेला प्रेशर फोर्स. आता डबल ऍक्टिंगच्या केसला हे असं असतंच, पण काही वेळेला सिंगल ऍक्टिंगच्या केसला हे दोन्ही फोर्स आपण सेमच कन्सिडर करतो. ठीक आहे, त्यामुळे याची किंमत आपण 0 घेतो आणि डायरेक्ट P1A1 घेऊन सॉल्व्ह करायला चालू करतो. ठीक आहे, त्यामुळे फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ह्या बाजूचा प्रेशर फोर्स आणि अपोजिंग साईडचा प्रेशर फोर्स आहे. प्रेशर इंटू एरिया, प्रेशर इंटू एरिया प्लस मायनस इनर्शिया फोर्स. F इज इक्वल टू काय असतोय, MA. आपण लास्ट टाइमलाच बघितलेलं, F इज इक्वल टू काय असतोय, MA. सो P1A1 मायनस P2A2 हे झालं तुमचा नेट लोड, प्लस मायनस जरा लक्ष द्या M ऍक्सलरेशन. आपण लास्ट टाइमला डेरिव्हेशन केलं, एक मोठं डेरिव्हेशन केलं तुम्हाला, महत्वाचं डेरिव्हेशन आहे. आणि त्यात ऍक्सलरेशनची किंमत आपण काय डिटरमाइन केलेली, ऍक्सलरेशनची किंमत ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय n, कॉस 2 थिटा डिवाइड बाय n. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण मागच्या वेळी डिराईव्ह केला. M तसाच ठेवलाय, हा ऍक्सलरेशन. आणि हाच म्हणजे तुमचा काय असते, नेट लोड ऍक्टिंग ऑन द पिस्टन. ठीक आहे, आता प्रॉब्लेम मध्ये ही एकदा किंमत मिळाली ही FP ची, तर बाकी FQ, FB वगैरे बाकीच्या किमती एकदम पटपट मिळत जातात. त्यामुळे हेच सगळ्यात महत्वाचं आहे की नेट लोड ऍक्टिंग ऑन पिस्टन मायनस इनर्शिया फोर्स डिटरमाइन करणे. ठीक आहे, परत एकदा सांगतो, इथं जो फोर्स ऍक्ट झालाय त्याला मी FP म्हटले. हा FP फोर्स म्हणजे काय आहे, इथं जे प्रेशर फोर्स ऍक्ट झालाय बर्निंगमुळे तो, आणि अपोजिट डायरेक्शन इनर्शिया फोर्सला प्लस असेल किंवा मायनस असेल. ठीक आहे, डिपेंड अपॉन द ऍक्सलरेशन. नेट लोड कसा काढला, ह्या बाजूचं प्रेशर इंटू ह्या बाजूचा एरिया, त्या बाजूचं प्रेशर इंटू ह्या बाजूचा एरिया. हे नॉर्मली P1 P2 कधी असते, डबल ऍक्टिंग असेल तर, म्हणजे प्रेशर इकडून पण आहे आणि इकडून पण आहे, त्यावेळेला ते असते. जर अपोजिट डायरेक्शनला प्रेशर नसेल तर त्यावेळेला P2 ची किंमत 0 असते. त्यामुळे त्यावेळेला फक्त P1A1 येतो, फक्त P1A1. मी ही स्पेशल केस का दिल्या, तर की काही वेळेला प्रॉब्लेम मध्ये असं मेन्शन करतात अपोजिट डायरेक्शन प्रेशर आहे, मग त्यावेळेला हे घ्या. ठीक आहे, ह्या पिस्टन एफर्ट सगळ्यांना समजलाय, ही FP ची किंमत आली. FP सगळ्यांना समजलाय का बाळांनो? FP ची किंमत सगळ्यांना समजली का? हो. ओके, चलो आता जरा लक्ष द्या. कधी कधी पुस्तकामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला असा पण बघायला मिळतो, नेट लोड प्लस मायनस इनर्शिया फोर्स, आणि पुढं हा स्लाइडर आणि सिलेंडर मध्ये रेझिस्टन्स असेल, रेझिस्टन्स पण काय होणार, अपोजिट ऍक्ट होणार ना, म्हणून मायनस इथं काय लिहिलं असते, रेझिस्टिंग फोर्स. रेझिस्टिंग म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, इथं मायनस फ्रिक्शनल फोर्स लिहिलेला असतो. पण मी ते लिहिलेलं नाही, मी असं कन्सिडर केलं ह्या दोघांच्या फ्रिक्शन नाही आहे. चुकून प्रॉब्लेम मध्ये आलं तर मी ते तुम्हाला तिथं ह्याला फक्त काय करणार, अजून मायनस फ्रिक्शनल फोर्स करणार. आता FP मिळाला, FP. आता जरा पुढे जातो. FP नंतर आपल्याला दुसरा जो फोर्स लागतो तो म्हणजे FQ, फोर्स ऍक्टिंग अलॉंग कनेक्टिंग रॉड. या फोर्सची किंमत भरपूर वेळेला पेपरमध्ये विचारतात, डिटरमाइन कराच हा FQ. आता FQ कसा डिटरमाइन करायचा सांगतो बघा. पहिली स्टेप झाल्या म्हणजे FP तुम्हाला माहित आहे असं कन्सिडर करा, म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन तुम्हाला माहित आहे असं कन्सिडर करा. आता ह्या ट्रायंगल मध्ये तुम्ही विचार करून सांगायचं, ह्या ट्रायंगल मध्ये मला FQ ची किंमत पाहिजे, ही हायपोटेनस पाहिजे आहे.
एफ पी मला माहित आहे, मी याचा साईन कॉस टॅन काय घेऊ, इथं ह्या ट्रायंगल मध्ये मला एफ पी माहित आहे, एफ क्यू शोधायचा आहे, साईन कॉस टॅन काय घेऊ, काय घ्यायला पाहिजे, हे ऍडजस्टंट साइड आहे ना, म्हणजे काय घ्यायला पाहिजे, कॉस फाय. सो याचा कॉस फाय इज इक्वल टू काय येणार बघा, याचा कॉस फाय एफ पी डिवाइड बाय एफ क्यू. म्हणजेच एफ क्यू ची किंमत, एफ क्यू ची किंमत काय आली बघा, एफ पी डिवाइड बाय कॉस फाय. एफ क्यू ची किंमत काय आली बघा, एफ पी डिवाइड बाय कॉस फाय. म्हणजेच काय, फक्त एफ पी च्या किंमतला कॉस फाय ने डिवाइड करायचं. पण मी तुम्हाला मागच्या डेरिव्हेशन मध्ये सांगितलेलं, आपल्याला अँगल थिटा माहित असतो का अँगल फाय माहित असतो, त्या दोन्हीपैकी कोणता अँगल आपल्याला माहित असतो, थिटा का फाय, थिटा. मग मी तुम्हाला लास्टच्या डेरिव्हेशन मध्ये एक मध्येच स्टेप सांगितलेली बघा, तुम्हाला आठवते काय, मी म्हटलं बघा, मी आता जी स्टेप सांगणार आहे ही तुम्हाला नेहमी लागत राहणार, ते फक्त पुढे लिहितो मी. मला फाय अँगल कसा शोधायचा, साइन फाय इज इक्वल टू साइन थिटा डिवाइड बाय एन. हे यूज केलं तर तुम्हाला हा फाय अँगल मिळतो. थिटा अँगल आपल्याला माहित असतो, एन म्हणजे एल बाय आर, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय लेंथ ऑफ क्रँक, एल बाय आर म्हणजे एन मिळतो. म्हणजे इथून तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून फाय मिळतोय, तो फाय इथं पुट करायचा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला फाय अँगल माहितच असेल असं नाही, तर फाय अँगल शोधायचा असेल तर इथं साइन फाय इज इक्वल टू साइन थिटा डिवाइड बाय एन हा तुमचा फॉर्म्युला आहे. हे मागच्या डेरिव्हेशन मध्ये एक मध्ये स्टेप आलेली मी स्टार करून ठेवलं होतं, तुम्हाला म्हटलं मी प्रॉब्लेम मध्ये लागणार, ज्यात तुम्हाला फाय मिळाला. म्हणजे थिटा माहित आहे, त्याच्यावरून फाय मिळाला, ती फायची किंमत तिथं टाकायची, म्हणजे फोर्स ऍक्टिंग अलॉंग करेंटिंग रॉड मिळाला. दुसरा फोर्स झाला. आता तिसरा फोर्स बघा, हा एफ एन. एफ एन म्हणजे काय रे, नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन सिलेंडर वॉल. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात, थ्रस्ट फोर्स. मी दोन्ही नावं लिहितो, थ्रस्ट फोर्स ऍक्टिंग ऑन सिलेंडर वॉल हे एक, किंवा त्याला म्हणतात नॉर्मल फोर्स. दोन्हीपैकी काहीतरी एक म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पेपरमध्ये विचारताना एक तर थ्रस्ट फोर्स म्हणून विचारतील, किंवा एकतर नॉर्मल फोर्स म्हणून विचारतील. आता ह्याच ट्रायंगल मध्ये या, ह्याच ट्रायंगल मध्ये फाय कसं मिळवायचं तुम्हाला सांगितले मी. फाय म्हणजे मला माहित आहे, फाय जर माहित असेल, एफ पी पहिल्या स्टेपला शोधला एफ पी, मग एफ एन शोधायचा आहे. आता एफ एन कसं शोधणार सांगा, या ट्रायंगल मध्ये साइन कॉस टॅन पैकी काय घेऊ, आता मला समोरची साईड पाहिजे ना, म्हणजे काय घेऊया, साइन थिटा घेऊया. ठीक आहे, म्हणून मी देतो साइन थिटा, सॉरी थिटा नाही आहे, फाय आहे, सॉरी साइन फाय. साइन फाय इज इक्वल टू काय येणार बघा, साइन फाय इज इक्वल टू एफ एन डिवाइड बाय एफ क्यू, एफ एन डिवाइड बाय एफ क्यू. सॉल्व्ह केलं की तुम्हाला एफ एन, सॉरी एफ क्यू ची किंमत मिळेल. एफ क्यू ची किंमत काय येणार बघा, एफ एन डिवाइड बाय साइन फाय, एफ एन डिवाइड बाय साइन फाय. सॉरी, मला पाहिजे एफ एन ची किंमत, सॉरी, एफ एन इज इक्वल टू काय आला बघा, एफ क्यू इंटू साइन फाय. ही एक मेथड. और दुसरी मेथड बघा, इथं नॉर्मली एफ पी आपण पहिल्या स्टेपला शोधला, एफ पी, त्यामुळे याचा टॅन घ्या, टॅन फाय इज इक्वल टू एफ एन डिवाइड बाय एफ पी, एफ एन डिवाइड बाय एफ पी. सो एफ एन इज इक्वल टू काय आला बघा, एफ पी इंटू टॅन फाय. ह्या दोन्हीपैकी कुठला पण फॉर्म्युला वापरा, उत्तर तेच येते. दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरा. आता मी दोन्ही मध्ये काय काढून दिलं, काही केसमध्ये आपण एफ क्यू शोधत बसत नाही, त्यावेळेला फक्त आपल्याला एफ पी माहित असते. एफ पी माहित असेल तर टॅन फाय घ्यायचा, आणि जर एफ क्यू माहित असेल म्हणजे कनेक्टिंग रॉडच्या अलांगचा फोर्स, तर मग साइन फाय घ्यायचा. ठीक आहे, ही फिगर मी प्रत्येक प्रॉब्लेमसाठी ड्रॉ करणार आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल वरून तुम्हाला साइन कॉस टॅन जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे आन्सर मिळवू शकताय. ठीक आहे, तशी तुम्ही तुमचे आन्सर मिळवू शकताय. तिथनं मला एफ एन ची किंमत मिळाली, एफ क्यू मिळाला, एफ पी मिळाला, 3 किमती मिळाल्या. आता इथं काय राहिलं बघा, बोल
बोल. जरासं सेकंड दुसऱ्या स्टेप जरा टाके नेट कुठलं? घंटेलो आवाज कुठलं येत रे? नव्हता दुसऱ्या इथनं मला दुसरे काय स्टेप पाहिजे फोर्स ऍक्टिंग अलॉंग कनेक्टिंग रोड. म्हणजे मला एफक्यू ची किंमत पाहिजे होती ही. मग मी इथे एक ट्रायंगल फॉर्म केला, या ट्रायंगल. त्या ट्रायंगल मध्ये हा अँगल फाय आहे. मग मला एफक्यू शोधायचा होता आणि पहिल्या स्टेपला मी एफपी शोधलाय. एफपी म्हणजे हे माहित आहे, एफक्यू शोधायचा आहे. म्हणून मी काय घेतला, याचा कॉस घेतला या ट्रायंगल मध्ये. कॉस म्हणजे काय, ऍडजेसंट एफपी डिवाइड बाय हायपोटेन्यूस एफक्यू. कॉस फाय इज इक्वल टू एफपी डिवाइड बाय एफक्यू. मी एफक्यू ला इकडे घेतलं, कॉसला इकडे घेतलं. सो एफक्यू इज इक्वल टू एफपी डिवाइड बाय कॉस. आता आपल्याला नॉर्मली थिटा माहित असतो, फाय माहित असत नाही. मग मी मागच्या डेरिवेशन मध्ये ऍक्सलरेशनच्या एक स्टेप केली, त्यांनी मध्ये तिथं स्टार करून ठेवलेलं बघा. इथं म्हटलेलं साइन फाय इज इक्वल टू साइन थिटा डिवाइड बाय एन. एन म्हणजे स्पीड नाही आहे, हे काय ऑब्लिगिटी रेशो आहे, एल बाय आर. जिथनं फायची किंमत मिळते इथं पुट करायची, एफपी डिवाइड बाय कॉस फाय केली की तुम्हाला एफक्यू मिळते. हा फोर्स ऍक्टिंग अलॉंग कनेक्टिंग रोड आला. तसंच एफएन पाहिजे असेल, जे नॉर्मल फोर्स किंवा थ्रस्ट फोर्स त्याला म्हणायचं, तर इथं काय करणार मी, एक तर साइन घ्या नाहीतर एक तर टॅन घ्या. साइन फाय घेतला तर एफएन डिवाइड बाय एफक्यू. साइन फाय घेतला तर एफएन डिवाइड बाय एफक्यू. त्यातनं एफएन ची किंमत मिळेल, एफपीला तिकडे घ्यायचं. किंवा टॅन घ्या, एफएन डिवाइड बाय एफपी. एफएन डिवाइड बाय एफपी, त्यातनं एफएन ची किंमत मिळेल. म्हणजे एकतर इन टर्म्स ऑफ एफक्यू शोधा किंवा एकतर इन टर्म्स ऑफ एफपी शोधा. का इन टर्म्स ऑफ म्हणाले मी, कारण की पहिल्या स्टेपला एफपी शोधलाय, दुसऱ्या स्टेपला एफक्यू शोधलाय. म्हणजे आता तिन्ही फोर्स इथले आपल्याला माहित झाले. एफएन माहित झाला, एफपी माहित झाला आणि एफक्यू माहित झाला. 3 फोर्स माहित झाले. आता राहिलाय कुठला, हा एफबी. ठीक आहे. आता हा एफबी फोर्स कसा शोधायचा, जरा लक्ष द्या. ती जराशी महत्वाची स्टेप मी आता सांगणार आहे. मी आता इथं काही कन्स्ट्रक्शन ऍड करणार आहे. बघा जरासं, ही लाईन मी एक्सटेंड करतो. ठीक आहे, जरासं ही लाईन मी एक्सटेंड करतो. हा अँगल थिटा आहे, तर हा अँगल किती असणार सांगा. हा अँगल पटकन जरा, ठीक आहे, लगेच समजणार नाही. आणि एक कन्स्ट्रक्शन करतो. इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. केली. ठीक आहे. हा अँगल किती असणार सांगा. हा किती असणार, नाही हा थिटा आहे, हे असं 90 आहे, म्हणजे हा 90 मायनस थिटा असणार. बरोबर, 90 मायनस थिटा, हा 90 मायनस थिटा झाला. जरा लक्ष द्या. आता हा अँगल फाय आहे, इथं 90 आहे. हा मोठा ट्रायंगल हा फाय, हा 90, म्हणजे हा किती येणार, 90 मायनस फाय. 60. हा आला 90 मायनस थिटा, हा आला 90 मायनस फाय. आता हा छोटा ट्रायंगल घ्या, हा ट्रायंगल 1 2 3, या तिन्ही अँगलची बेरीज किती यायला पाहिजे, 180. या तिघांची बेरीज 180 केली तर हा येते थिटा प्लस फाय. हा अँगल येते थिटा प्लस फाय. परत एकदा सांगतो, मिळवायला सोपा आहे, व्यवस्थित विचार करायचं. हा थिटा, इथे परपेंडिक्युलर लाईन घेतली मी. हा थिटा असेल तर हा 90 मायनस थिटा. ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये इथं 90 आहे, हा फाय आहे, तर हा आला 90 मायनस फाय. आता या छोट्या ट्रायंगल मध्ये 1 2 3 तिघांची बेरीज यायला पाहिजे 180. हा 90 मायनस थिटा, हा 90 मायनस फाय आहे. हे प्लस ह्याला म्हणले काहीतरी एक एक्स, तिघांची बेरीज केली की हा किती येतोय, थिटा प्लस फाय. म्हणजे हा किती अँगल आला, थिटा प्लस फाय. आता मला एक प्रश्न आहे, सीओ हा काय आहे सांगा. सीओ तुमचा काय आहे, सीओ हायपोटेन्यूस हा सीओ, हे तुमचं स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम आहे ना. स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम मध्ये सीओ हा काय आहे, क्रँक आहे. क्रॅंक आहे. क्रॅंक हा ओ पॉइंटच्या अबाउट फिरतोय तर सी पॉइंटच्या अबाउट फिरतोय, ओ पॉइंटच्या अबाउट. ओ पॉइंटच्या अबाउट फिरतोय. आता मला सांगा, कुठल्या पण रोटेटिंग बॉडीला त्याच्यावरती टॉर्क अप्लाय झाला तरच फिरते ना ते. कुठल्या पण रोटेटिंग बॉडीला जर त्याच्यावरती टॉर्क अप्लाय झाला तरच फिरणार ना.
होय. टॉर्क म्हणजे काय? टॉर्क म्हणजे काय? मोमेंट. म्हणजेच सीओ जर फिरणार असेल तर या सी पॉइंटला एक फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे बघा असा. बरोबर? असा फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे. त्याला म्हणतो मी टँजेन्शियल फोर्स. जर असा फोर्स अप्लाय झाला तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळून याच्यावरती टॉर्क अप्लाय होणार. म्हणजे सीओ फिरण्यासाठी या सी पॉइंट वरती एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे. टँजेन्शियल फोर्स. मी या फोर्सला म्हणलं टँजेन्शियल फोर्स एफटी. मग हा जर मी एफटी फोर्स घेतला तर जरा लक्ष द्या आता, हा एफबी आहे बघा, याला बरोबर पॅरलल मी एक फोर्स घेतो. याला बरोबर पॅरलल, त्याला नाव देतो एफबी. पॅरलल आहे ना, इथं कसं एफएन ला एफएन घेतलेला तसं एफबी ला इथं एफबी घेतला. एफबी. आता हा अँगल किती आहे सांगा? हा अँगल हा थिटा प्लस फाय आहे. हे पूर्ण 90 आहे. म्हणजे हा किती येणार? 90 मायनस थिटा प्लस फाय. 90 मायनस हा अँगल आला हा. आता इथं हा एफपी आहे, हा पण एफबी आहे. आता हा एफबी कसा शोधणार सांगा या ट्रायंगल मध्ये? हा फोर्स किती असणार सांगा पहिला? हा फोर्स हे बघा, ही एकच लाईन आहे, ही एकच लाईन आहे. हा एफक्यू असेल तर हा पण किती असणार? एफक्यू. आता सांगा मला शोधायचा एफबी. एफबी कसा शोधणार या ट्रायंगल मध्ये? या ट्रायंगल मध्ये एफबी कसा शोधणार? हा अँगल माहित आहे, एफबी पाहिजे, एफक्यू माहित आहे. साइन कॉस टॅन काय घ्यायला पाहिजे इथं? टॅन 90 मायनस थिटा प्लस फाय करा. तो मी आता इथे लिहितो, फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग किंवा क्रँक पिन एफर्ट. क्रँक पिन एफर्ट म्हणजे क्रँकच्या पिन वरती अप्लाय झालेला फोर्स, त्यालाच आपण म्हणतो फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग. मी ही किंमत शोधून दाखवतो तुम्हाला. ह्या छोट्या ट्रायंगल मध्ये त्याचा टॅन घ्या, टॅन 90 मायनस थिटा प्लस फाय. टॅन काय येणार बघा? टॅन अपोजिट एफबी डिवाइड बाय ऍडजस्टंट एफक्यू. एफबी डिवाइड बाय एफक्यू. सॉल्व करा एफबी. हे एफक्यू ला इकडे घ्या, एफक्यू इंटू टॅन 90 मायनस थिटा प्लस फाय. फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग. आता असं सिमिलरली जर तुम्हाला टँजेन्शियल फोर्स पाहिजे असेल, हा टँजेन्शियल फोर्स, तर याच ट्रायंगल मध्ये याचा साइन घ्या, साइन घ्या नाहीतर कॉस घ्या, कसंही करा. ठीक आहे, कॉस फाय अँड कॉस अँगल 90 मायनस प्लस थिटा. कॉस पाहिजे, कॉस म्हणजे काय? ऍडजेसंट डिवाइड बाय हायपोटेन्यूज, एफक्यू डिवाइड बाय एफटी. एफक्यू डिवाइड बाय एफटी. एफटी ला इकडे घ्या, सो एफटी इज इक्वल टू एफक्यू डिवाइड बाय कॉस 90 मायनस थिटा प्लस फाय. हे सॉल्व केले की तुम्हाला त्या क्रँक वरचा टँजेन्शियल फोर्स मिळतो. टँजेन्शियल फोर्स. आता एक लास्टची गोष्ट राहिली, ती फक्त सांगतो. लास्टची गोष्ट ती म्हणजे 5 नंबरचं टॉर्क ऍक्टिंग ऑन क्रँक. क्रँक वरती अप्लाय झालेला टॉर्क, लक्ष द्या. हा क्रँक आहे, सीओ हा क्रँक आहे, याच्यावरचा टॉर्क कसा काढणार? फोर्स इंटू रेडियस. समजा सीओ डिस्टन्स ही रेडियस आहे क्रँकची, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे सीओ डिस्टन्स येणार. एफटी इंटू रेडियस केले की तुम्हाला काय मिळणार? टॉर्क. एफटी इंटू रेडियस केले की तुम्हाला काय मिळणार? टॉर्क. ठीक आहे. आणि इथं बाळांनो हे फोर्सेस ऍक्टिंग ऑन रेसिप्रोकेटिंग पार्ट्स ऑफ इंजिन हे संपलंय. आता मी सगळं परत एकदा सांगतो, एकदम सोपं आहे बाळांनो.
म्हणून मी पहिल्यांदाच पूर्ण फिगर ड्रॉ केलेली नव्हती. नाहीतर काय होते ते लय कॉम्प्लिकेटेड वाटायला चालू होते. पण एक दोन प्रॉब्लेम झाले. प्रॉब्लेम फिक्स यावरती येतोच. एक तर हे थेरीला येते, नाहीतर एक तर हे प्रॉब्लेमला येते. ठीक आहे, बघा. CO हा क्रँक आहे. क्रँकचा अँगल थिटा आहे. CP हा कनेक्टिंग रॉड आहे. कनेक्टिंग रॉडचा अँगल फाय आहे. FP फोर्स ऍक्ट झालाय पिस्टन वरती. हे पिस्टनचं वेट आहे. पिस्टन आणि स्लायडर, पिस्टन आणि सिलेंडर यांच्यामधला नॉर्मल फोर्स FN आहे. क्रँक वर कनेक्टिंग रॉडवरचा अँगल FQ आहे. क्रँक वरचा कनेक्टिंग रॉडवरचा फोर्स FQ आहे. क्रँक वरचा फोर्स FB आहे. मग हे फोर्सेस शोधण्यासाठी पहिल्यांदा FP कसं शोधणार? FP तर इथं जे काही प्रेशर अप्लाय झालेलं असणार आहे त्या प्रेशरचा फोर्स PA या बाजूनी पण असेल किंवा ह्या बाजूनी पण असेल. डबल ऍक्टिंग असेल तर दोन्ही बाजूने असणार. तर PA P1A1 मायनस P2A2 म्हणजे हे वर्किंग साईड, ही अपोजिंग साईड. प्लस मायनस आता हे ऍक्सलरेशन झालं तर अपोजिट डायरेक्शनला इनर्शिया फोर्स ऍक्ट होणार. इनर्शिया फोर्स MA. लास्ट टाइमला आपण ऍक्सलरेशनचं डेरिव्हेशन केलं तर ओमेगा स्क्वेअर R cos θ प्लस cos 2θ डिवाइड बाय N. N म्हणजे ऑब्लिव्हिटी रेशो. हा FP मिळाला. मग इथे एक ट्रायंगल फॉर्म केला मी आणि या FP वरून मला जर FQ शोधायचं असेल म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन अलॉंग कनेक्टिंग रॉड, तर FQ शोधण्यासाठी मी इथं कॉस घेतला. कॉस काय येणार बघा? FP डिवाइड बाय FQ. FQ ची किंमत. आणि हा जो फाय आहे तो शोधण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा जो लास्टच्या टाइमच्या डेरिव्हेशन मध्ये आला, sin θ डिवाइड बाय N. त्यावरून तुम्हाला फायची किंमत मिळेल. त्यानंतर थ्रस्ट फोर्स. थ्रस्ट फोर्स म्हणजे या सिलेंडर वॉलवरचा नॉर्मल फोर्स. याच ट्रायंगल मध्ये इथं FN पाहिजे आहे. इथं एक तर टॅन घ्या नाहीतर एक तर साईन घ्या. टॅन घेतला किंवा साईन घेतला तरी तुम्हाला FNचं उत्तर मिळेल. हे तीन शोधायला लय सोपे आहेत. तीन. याच्या पुढचं FB शोधण्यासाठी मी काय केलं, ही लाईन एक्सटेंड केली. या FB ला एक परपेंडिक्युलर घेतला टँजेन्शियल फोर्स आणि ह्याला पॅरलल लाईन घेतली. हा अँगल आहे 90 मायनस थिटा, हा अँगल आहे 90 मायनस फाय, तर हा आला थिटा प्लस फाय. त्यावर हा अँगल शोधला 90 मायनस थिटा प्लस फाय. आणि या ट्रायंगल मध्ये मग मी साईन घेतला. साईन नाही, सॉरी, मला FQ माहित होता. टॅन घेतला FB डिवाइड बाय FQ. FB डिवाइड बाय FQ त्यावर FB मिळालं. तसंच FT शोधण्यासाठी कॉस घेतला. तिथंच कॉस घेतला, टँजेन्शियल फोर्स मिळाला. त्या टँजेन्शियल फोर्सला रेडियसनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला क्रँक वरचा टॉर्क मिळाला. ठीक आहे, त्यामुळे हे पुढचं जे आहे एक्सटेन्शन हे F आणि तिथला टॉर्क मिळवण्यासाठी FT आणि तिथला टॉर्क मिळवण्यासाठी काय. ठीक आहे, इथं बघा हे डेरिव्हेशन म्हणा नाहीतर हे आहे असं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. उद्याच प्रॉब्लेम म्हणा. हे माझं सांगून झालेलं आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल कुणाला डाऊट असेल तर विचारा. हे प्रॉब्लेमसाठी ही फिगर लई इम्पॉर्टंट आहे. एक्झामला पडते हे म्हणजे डेरिव्हेशन पडते का प्रॉब्लेम पडतात?